कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी पडतायत, तर मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे. पुढील 5 दिवस राज्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर काही भागात जोरदार पाऊस पडतोय, मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचा जोर कमीच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरी पडतायत. बहुतांशी भागात जोरदार पावसाचा अभाव आहे. तसंच पावसाचं वितरणही असमान आहे. राज्यातील काही भागात आजपासून पुढील 4 दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकणातील सर्वच जिल्हे तसंच नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील इतर भाग तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उद्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये तसंच पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग तसंच पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता असल्याचं वर्तवण्यात आलं आहे. रविवारी विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सोमवारी राज्यात ढगाळ हवामानासह ठिकठिकाणी सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.